अंगाचा थरकाप उडवणारी ही दृश्य. रस्त्यावर वाहनं असती तर काय झालं असतं याचा विचार न केलेलाच बरा. सिंहगडाच्या घाट रस्त्यावर रविवारी दुपारी ही दरड कोसळली. वनसंरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या ठिकाणी कुठलीच हानी झाली नाही. रस्त्यावर दरड कोसळणार असल्याचं लक्षात येताच त्यांनी दोन्ही बाजूची वाहतूक क्षणार्धात थांबवली. त्यामुळेच या ठिकाणी होऊ घातलेली मोठी दुर्घटना टळली. त्यासाठी या सुरक्षा रक्षकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आता त्या ठिकाणी कोसळलेली दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे. पुढच्या काही दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल. मात्र दरडींचं संकट यापुढच्या काळातही कायम राहणार आहे. काढायला जी करण्याची गरज आहे की बाबा या त्या दरडीने साठणार आहेत, ह्या काढून घेऊन आता आम्ही तर आमचं काम चालू केलेलं आहे, पण हे किती करणार आम्ही? समितीमधून एवढं होऊ शकणार नाही. हे मोठा खर्च आहे. जे शासनाने पैसे टाकलेत हे त्वरित काम चालू करून घाट रस्ता व्यवस्थित करणे, त्याच्यानंतरच लोकांची म्हणजे वरती हे राहील, आम्हाला म्हणजे पर्यटन गडावरती सोडता येईल. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी 9 किलोमीटरचा रस्ता आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी हा रस्ता बनवण्यात आलाय. मात्र हा रस्ता त्यांच्यासाठी सोयीपेक्षा गैरसोयीचा ठरतोय. रस्त्याची ठिकठिकाणी झालेली चाळण हा भाग आहेच. त्याहीपेक्षा गंभीर प्रश्न रस्त्यावरील दरडींचा आहे. रस्त्यावर किमान 10 ते 12 ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. दरडी कोसळण्याच्या घटना अनेकदा घडल्या असल्या तरी त्याबाबत उपाययोजना होत नाहीत. शासकीय यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव तसंच बेफिकिरी यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप होतोय. शासनाला येथील पर्यटकांचा किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सिंहगडाच्या सुरक्षेसाठी शासनाला जर पुरेसा अवधी नसेल, त्यासाठी त्यांना ठोस असा उपाययोजना नसेल, तर आगामी काळामध्ये मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यासाठी आतापर्यंत केलेला कोट्यवधी रुपयाचा खर्च हा व्यर्थ गेलेला आहे, ह्या कोसळणाऱ्या दरडीमुळे दिसत आहे. सिंहगड हे देश विदेशातील पर्यटकांचं आकर्षण आहे. पावसाळ्यात तसंच सुट्टीच्या दिवसात इथे मोठी गर्दी असते. रविवारी देखील गडावर किमान 10,000 पर्यटक होते. गडावर जाणाऱ्या वाहनांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. म्हणूनच इथे येणारे पर्यटक तसंच त्यांच्या वाहनांची सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी इथल्या धोकादायक झालेल्या दरडी आधीच काढून घेणं, धोकादायक स्थळांवर जाळ्या बसवणं अशी कामं वेळीच करण्याची आवश्यकता आहे. यासाठी पुरेसा निधी देखील मंजूर असल्याचं कळतंय. काम मात्र ठप्प आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.